शुभ संध्याकाळ सगळ्यांना. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. परीक्षा सुरू झाल्या सगळ्यांच्या? हो स्कूल मॅम. नाही मॅम. कधीपासून आहेत? 27. 27. ठीक आहे. मग आपण प्रार्थनेने वर्गाची सुरुवात करूया. हो पूर्ण प्रार्थना कोण म्हणणार? पूर्ण प्रार्थना मी म्हणू मॅम. हा म्हणणार आहोत, चालेल. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना,
हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा संगणी हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे शुद्धतेचे चांदणी माणसाने माणसाशी माणसा समवंदनी हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखांच्या झरी उद्या उगवेला आहे खातरी तोवरी देई आम्हाला अपासव्यांचे जागणे माणसाने माणसाची माणसा समची प्रार्थना लागले आयुष्य जितके ते जगावे चांगले पुढे जे थांबले ते संप घेतला श्वास आता तो पुन्हा राखणे माणसाने माणसाशी माणसा समगणे हीच आमची प्रार्थना छान. आता आपण उजळणी करूया. मागच्या रविवारी काय काय केलं होतं आपण? कोण सांगणार? मॅम मी अभ्यास केला मीनूचा जलप्रवास ही रीडिंग केली होती. मीनूचा जलप्रवास. बरोबर. आपण अंक धड्याचं वाचन केलं होतं आणि अंक लिहून काढले होते. तर आता जो मीनूचा जलप्रवास आहे ना, त्या धड्याच्या मागे प्रश्नोत्तर आहेत. क्वेश्चन आणि आन्सर. ते हो आपण करूया. ठीक आहे. मीनूच्या जलप्रवासचे प्रश्न उत्तर करूयात आणि मग जर आपल्याला वेळ मिळाला तर मग पुढचा धडा आहे तो वाचून घेऊयात. म्हणजे मग आपला सिलेबस पूर्ण होईल. या सत्रासाठी आपली चंद्रावरची शाळा मागच्या एक्झामला पण होती मॅम हा, चंद्रावरची शाळा मागच्या एक्झामला होती. आता ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला 3 धडे आहेत. एक मीनूचा जलप्रवास, आपण एक कविता शिकलो ती कविता, होळी रे होळी, आणि तिसरं अजून एक धडा आहे काळी आई म्हणून. 2 धडे आणि एक कविता असं तुम्हाला 13 एप्रिलला परीक्षा आहे त्याच्यासाठी आहे. मोठी आई काळी काळी आई म्हणून एक धडा आहे. ह्या 6वीच्या पुस्तकातच आहे. तो आपण मोठी आई, सॉरी, मोठी आई, बरोबर. काळी आई नाही, मोठी आई, जमिनीवरचा धडा आहे तो. ओके मॅम आता आपण मीनूचा जलप्रवास आहे ना त्याचे प्रश्न आणि उत्तर करूयात. मला एकेकाने एक एक उत्तर सांगायचं. सगळ्यात पहिलं 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न कोण वाचणार आणि उत्तर सांगणार? आरव सांग. मीनू मासळी नदीमध्ये राहायची काय उत्तर? मीनू मासळी जी आहे ना ती नदीमध्ये राहत होती मीनू मासळी नदीमध्ये राहत होती. दुसरा प्रश्न. मीनूला हा, वाच चालेल. मीनूला समुद्र का बघायचा होता मीनूला समुद्र बघायचा होता कारण तिला उत्सुकता होती की एवढं पाण्यात किती मोठं पाणी असतं आणि खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. मीनूला खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. आता वरद तू वाचतोस पुढचा प्रश्न. नदीचे पाणी गढूळ का झाले? का झाले गढूळ?
मॅम हम्म कोण सांगणार? पहिलं काय आहे? एक दोन वाक्यात उत्तरे लिहा ना. त्यामधला ई प्रश्न आहे. नदीचे पाणी गढूळ का झाले? का गढूळलं नदीचं पाणी? का मिक्स झालं? कोण सांगणार? म्हणजे मॅम गढूळ म्हणजे गढूळ म्हणजे स्वच्छ नाही राहिलं. त्याच्यामध्ये माती मिक्स झाली, गाळ मिसळला आणि आपण ज्याला अस्वच्छ पाणी म्हणतो ना, तसं झालं. त्याला म्हणणार गढूळ. का बरं झाला गढूळ? कोण शोधणार? सगळ्यात पहिलं कोण शोधणार? हा, वरदने हात वर केला. कारण माणसांनी त्याच्यात कचरा टाकलेला. बाळा, धड्यातलं सांग. धड्यात उत्तर आहे ना, ते सांग. कोण शोधणार सगळ्यात पहिलं? सांगतो. हा, सांग. एक दिवस मुसळधार पाऊस आला होता. म्हणून जमिनीचे पाणी लोढे म्हणून नदीचं पाणी गढूळले. मुसळधार पाऊस पडला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. समजलं सगळ्यांना? येणार लिहिता? आता खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? रमा, सांगतेस तू? उत्तर शोध. उत्तर शोधते, ठीक आहे. तनिष्का, तुला सापडलं उत्तर? नाही सापडलं. धड्याचं पहिलंच हे आहे बघ, तिसरा पॅरेग्राफ आहे, तिथे उत्तर आहे त्याचं. मॅम मी म्हणू? हा, म्हण. पहिले की तळ्याची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुरसुर पोहणारे छोटे मासे दिसायचे. फुलांचे रंग कोणते होते? फुलं कोणती होती? खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? सांग रमा. फुलांचे रंग लाल, गुलाबी, अंजिरी फुले होते. बरोबर. अंजिरी रंग माहितीये तुम्हाला? कसा असतो अंजिरी रंग? कसा असतो? पर्पल. हा, थोडासा अंजीर माहिती असेल ना तुम्हाला? फिग हे फ्रूट येतं. फिग फ्रूट आपण जर कट केलं तर त्याच्यात आतमध्ये थोडासा डार्क गुलाबी किंवा थोडासा ब्राउनिश गुलाबी असा जो रंग दिसतो ना, त्याला मराठीत म्हणतात अंजिरी रंग. अंजिरी रंग, अंजिरासारखा रंग. तर मग मीनूला कोणत्या रंगाची दिसली? लाल, गुलाबी, गुलाबी आणि अंजिरी. अंजिरी दिसली. छान. आता समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? का बरं असतो खोलवर अंधार? कारण की तिकडं सूर्याचे उजेड प्रकाश पडत नाही तिथपर्यंत. बरोबर. कारण तिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. हम्म पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे ना मॅम? मीनू मासोळी नदीत राहायची. बरोबर आहे. आता मीनूला कोणते कोणते मासे दिसले? ती जेव्हा समुद्रात पोहोचली तेव्हा तिला सगळ्यात पहिलं काय दिसलं? कासव. समुद्री घोडा. हम्म. समुद्री घोडा. समुद्री घोडा दिसला तिला. त्याच्या पोटात काय होतं? पिशवी. हा, म्हणजे त्याचं आणि बाळ.
त्याची बाळं होती, त्याची छोटी छोटी पिल्लं त्या पिशवीत होती. नंतर तिला एक पिवळा मासा पण दिसला, पण तो तिच्याशी बोलला नाही. काही न बोलता तो पुढे निघून गेला. मग कासव दिसलं, कासवाशी ती बोलली. आणि नंतर अनष्टभुज अष्टभुजा दिसला त्याला, बरोबर, आपण ज्याला ऑक्टोपस म्हणतो, तो ऑक्टोपस तिला दिसला. ऑक्टोपस पाहून ती हे झाली, घाबरली. चकित झाली, घाबरली की काय. आणि अजून शंख शिंपले पण दिसले. शिंपल्यामध्ये काय होतं? मोती. मोती. एक किडा शिंपल्यामध्ये असतो आणि फटीतून पाय काढून बसतो आणि मध्ये वाळूचं एखादा कण गेला की त्या वाळूच्या कणातून तो मोती बनवतो. आता हे सगळ्यांना समजले? एका वाक्यात उत्तर जमणार सगळ्यांना? हो मॅम. स्पंदन, काही शंका आहे तुझी? नाही, गुड. आता आपण 3 ते 4 वाक्यात उत्तरं लिहायची. आता 3 ते 4 वाक्यात उत्तर लिहिताना आपल्याला तो प्रश्न सविस्तर वर्णन करून लिहायचंय. तुमचं वाक्य संपलं की फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम द्यायचे. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? म्हणजे मॅम 3 ते 4 वाक्यात. मोठं मोठं उत्तर आहे हे. लेखिका कोण आहेत या धड्याच्या? विनय विनया साठे. विनाय हा, विनया साठे ह्या लेखिकेने लिहिलेले आहे. आणि कवी कोणाला म्हणतात? कोण पोयम बनवतात, कोण पोयम लिहितात. हा, पोयम. आणि जर एखाद्या गर्लने किंवा एखाद्या लेडीने जर पोयम लिहिली तर तिला काय म्हणतात? लेखिका. हा, लेखक लेखिका. तसं कवी आणि मॅम मला आन्सर भेटलं. आन्सर भेटलं. छान, पहिलं भेटलं. कवी कवी जसं कवयित्री. कवयित्री. शाबास. बोल स्पंदन. वर्णन म्हणजे काय? वर्णन म्हणजे कुठलं विचारते तू? हे लेखिकेने नदीच्या वर्णन कसे केले आहे म्हणजे वर्णन म्हणजे कसं सांगितलंय, काय सांगितलंय नदीबद्दल, त्याला म्हणतात वर्णन. एखाद्या चित्राचं वर्णन करा. वर्णन करा म्हणजे तुम्ही ते सांगा, ते काय म्हणाली आहे ते सांगा. त्याला थोडक्यात म्हणतात वर्णन. चित्रवर्णन म्हणजे चित्र काय आहे त्याबद्दल सांगा, तर चित्रवर्णन. थोडक्यात इंग्लिशमध्ये एक्सप्लेन काय केलंय ते सांगा. मॅम त्याचं आन्सर मला भेटलं. अरे वा, पहिलं यक्षित नाही, वरदला भेटलं. सांग वरद. एक होती नदी, तिच्या होते खूप खूप पाणी, निळे थंडगार व स्वच्छ, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे, अन सळसळ पोहणारे छोटे मासे दिसायचे. माशांच्या एवढंच त्या नदीचं वर्णन. एक नदी होती, तिच्यात खूप खूप पाणी होतं आणि ते पाणी कसं होतं? स्वच्छ होत. स्वच्छ, निळे निळे आणि थंडगार स्वच्छ. इतकं स्वच्छ होतं की तळाची वाळू दिसायची आणि गोल गोल गोटे दिसायचे आणि त्या नदीत मासे सुद्धा होते. मिनूची आणि आईची चुकामुक का झाली? चुकामुक म्हणजे काय? मिस्टेक. त्या दोघी का हे झाल्या, एकत्र होत्या? चुकामुक होणे म्हणजे दोघीही वेगळ्या झाल्या. कारण आई की भरपूर पाऊस आलेला, अजून ते हे झालं. आरव, हात वरती केला होतास ना तू? हो मॅम, खूप सारा पाऊस आला आणि पाण्याच्या प्रेशरने दोन्ही असे मॅम उत्तर टेक्स्टबुक मध्येच आहे ना? हो, बुक मध्येच सगळी उत्तरं आहेत. ही आपल्या धड्यामधलेच प्रश्न आहेत आणि सगळी उत्तरं धड्यातच आहेत. अर्चित, तू रिपीट करशील ह्याचं उत्तर? आईची आणि मिनूची कशी चुकामुक झाली ते? खरं मी आता
ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आपण मीनूचा जलप्रवास जो मागच्या रविवारी वाचन घेतलं होतं ना, त्याचं प्रश्न आणि उत्तरं घेतोय. त्याचे एका वाक्यात उत्तरं आपली झाली आणि आपण 3 ते 4 वाक्यात उत्तरं आता करतोय. त्याच्यात तो आपला प्रश्न चालू आहे, मीनूची व आईची चुकामुक का झाली? मॅम हं? एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरची पाण्याची लोंढे व्हायला लागले. नदीचे लोंढे, पाणी लोंढे, लोंढे, लवर अनुस्वार आहे ना? लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गंढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. पाण्याचा प्रवाह इतक्या जोरात होता, लोंढा खूप वेगाने वाहत होता, खूप फोर्स होता. त्यामुळे आई आणि मीनू दोघीही वेगळ्या झाल्या, सेपरेट झाल्या. मीनू गिरक्या घेत दुसऱ्या वाटेने गेली, आई नदीतच राहिली. घोडा मासा पाहून मीनूला हसू का आले? मॅम भेटलं मला. घोडा मासा पाहून का हसली मीनू? तनिष्का, तू सांगतेस? माहित नाही. माहित नाही. घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसू आले. घोडा मासाला पाहून तिला हसू आलं, कारण त्याचं तोंड काय होतं? घोड्यासारखं होतं. आणि त्याच्यात तिची पिशवी होती, अजून त्याच्यात छोटे छोटे पिल्ले होते. पिल्ल होती आणि हे मीनूने आधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तो विचित्र मासा बघून, जो मासा आहे ज्याचं तोंड घोड्यासारखं आहे आणि पोटाला पिशवी पण आहे, ते बघून मीनूला हसू आलं. स्पंदन, कळलं तुला? कळलं ना? रमा? आता कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. हा, कोण कोणाला केव्हा म्हणाले ते लिहा. न बघता सांगता येणार तुम्हाला? न बघता आठवेल असा हात वरती करा, तुम्हाला येत असेल तेव्हा. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. अजून कोण सांगणार? सांगू? सांग. मीनू स्वतःच. मीनू स्वतःशी म्हणाली. आणि केव्हा केव्हा म्हणाली? ती समुद्रात केव्हा पोचलेली, केव्हा तिने समुद्र बघितलं. मीनू स्वतःशी म्हणाली जेव्हा ती समुद्रात पोहोचली. पण दुसरं मी सांगू? हो, सांग ना, सांग. त्याचा घोडा समुद्र घोडा ते कासव मेनूला म्हणाल. जेव्हा ते जेव्हा त्यांनी घोड मासाला बघितलं. जेव्हा त्याने घोड मासा, जेव्हा सांगूया आपण स्पंदन, जेव्हा घोड मासाला पाहिलं मीनूने, तेव्हा म्हणाला तो. चल पुढचं सांग स्पंदन. घाबरू नकोस, हा तर खेकडा, कासवने मीनूला सांगितलं. कधी? जेव्हा तिने खेकड्याला बघून घाबरली होती तेव्हा. घाबरली होती, बरोबर, ती घाबरली होती. खेकडा, हा तर खेकडा. आता रमा, तू सांग पुढचं, शेवटचं. रमा सांगते शेवटचं. चला ना माझ्या बरोबर. मीनू कासव दादाला म्हणाली. मीनू कासव दादाला म्हणाली. कधी? जेव्हा म्हणाली. मी सांगू? जेव्हा कासव दादा तिला सोडून जात होता तेव्हा.
जेव्हा ती मीनू नदीत आली आणि कासवदादा परत फिरत होता समुद्राकडे, तेव्हा मीनू म्हणाली. समजलंय सगळ्यांना? हो मॅम. सोपा धडा आहे एकदम आणि त्याची उत्तरं पण सोपी आहे. आता पुढच्या पानावर हे बघा, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा आणि विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. ते आहे. आता हे सगळं तुम्ही वाचायचं आणि अचूक कोणाला सांगता येईल सगळ्याच्या सगळं, एकाने समानार्थी सांगायचं, एकाने विरुद्धार्थी सांगायचं. येईल अचूक सांगता? प्रश्न मॅम प्रश्न 7. पुढचं पान हे कर, टर्न कर. मॅम मी हे समानार्थी सांगू. सांग. गरम उष्ण, मोठे लहान, दूर लांब, समानार्थी मोठे 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 प्रचंड. प्रचंड. मोठे लहान हा विरुद्धार्थ झाला, समानार्थ प्रचंड. पुढे दूर लांब आणि इवली लहान. लहान. शाबास. विरुद्धार्थ रमाने हात वरती केले. तळक मऊ, प्रकाश अंधार, पुढे मागे, लहान मोठे. गुड. आता योग्य जोड्या जुळवा. तिथे नाम आहे आणि विशेषण आहे. हे तुम्हाला माहितीये नाम कशाला म्हणतात आणि विशेषण कशाला म्हणतात? नाम म्हणजे नाउन, अजून विशेषण म्हणजे आम्ही नाउनच्या बद्दल अजून काय तर सांगतो अजून त्याच्याबद्दल. मी पूर्ण सांगू? सांगा रं. मीनू इवलीशी, खारट आणि खारट, डोळे बटबटीत आणि पाऊस मुसळधार. छान. सगळ्यांनी छान उत्तरं दिली आज. मस्त. आता नाम म्हणजे नाउन, कोणतंही नाव, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव. हे पुस्तक आहे, मोबाईल आहे किंवा वही आहे, पेन आहे, हे झालं नाव. आणि विशेषण म्हणजे त्या नावाविषयी अधिक जे माहिती दिलं जातं, ऍडजेक्टिव्ह, अधिक माहिती, विशेष माहिती दिली जाते, त्याला म्हणतात विशेषण. सुंदर पेन, छान फ्रॉक, गजबजलेलं शहर, हुशार मुलं, अभ्यासू विद्यार्थी. तर विद्यार्थी हे नाम आहे, त्याला आपण विशेष केलं. अजून विशेष काय आहे त्याच्यात ते सांगितलं. चुणचुणीत मुले, अभ्यासू मुले, तर त्याला आपण विशेषण म्हणतो. आता मी तुम्हाला 2-3 वाक्य सांगते, त्यातलं तुम्ही मला नाम सांगायचं आणि विशेषण सांगायचं. चालेल? शिवाजी महाराज शूर होते. मॅम शिवाजी महाराज शूर. शिवाजी महाराज काय आहे त्यातलं? नाम. आणि शूर विशेषण. संभाजी महाराज अतिशय धाडसी होते. मॅम संभाजी महाराज नाम, अजून अतिशय धाडसी होते, विशेषण. विशेषण. आता तुम्ही वाक्य बनवून सांगाल मला? तुम्ही ते झाड मोठे आहे. झाड हे काय झालं? नाम. मोठे विशेषण. आता स्पंदन, तू बनव बरं तुझं एक वाक्य. रमाने हात वरती केलाय. अर्चित, तू पण सांग, एक छोटस वाक्य बनव आणि आम्हाला नाम आणि विशेषण सांग. एक सोपं वाक्य बनव. संभाजी होते. बरोबर. अजून आरव? माझी शाळा खूप दूर आहे. माझी शाळा खूप दूर आहे. ठीक आहे. अर्चित, सांगतोस तू? माझं गाव खूप मोठं आहे. बरोबर. गाव हे नाव आहे, नाम आहे. हे नाम आहे. आणि मोठं हे काय आहे त्याचं? विशेषण आहे. अर्चितचं गाव कसं आहे? तर ते खूप मोठं आहे. म्हणून
नामाबद्दल अधिक माहिती जिथे मिळते ते विशेषण असतं. वरदला अजून एक सांगायचे, सांग. मी विमानात बसलो आहे. मग विशेषण काय झालं ह्याच्यात? बसलो. ते तर क्रियापद झालं ना, वर्ब झालं. माझे पेन छोटे आहे. बरोबर. स्पंदन, तू बनवतेस एक वाक्य. माझ्या मम्मीचं लय मोठं आहे. छान. आता हे खाली जे शब्द दिलेत ना ते मी वाचते. गदगदा, खालोखाल, पदोपदी, चित्र विचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग हे शब्द आहेत. त्यांचा अर्थ तुम्ही मला सांगाल. गदगदा काय? गदगदा हा, सांग रमा. पहिलं मला जे गदा गदा आहे म्हणजे की आपण त्याला खूप असं जेव्हा गदा गदा हलवतो त्याला गदा गदा हलवणे हलवणे, हलवण्याची एक मोशन त्याला म्हणतात. हलवण्याची क्रिया, बरोबर आहे. गदगदा. खालोखाल. दुसरं सांगतो. सांग. दुसरं सांगतो. खालोखाल हम्म म्हणजे एकदम खूप खाली. खालोखाल, हा. पदोपदी. पदोपदी म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक मॅम दुसरं गोष्टी मी त्याला म्हणतात पदोपदी. ती मला पदोपदी आपण देवाचं पदोपदी स्मरण करावं किंवा तिने मला पदोपदी पाठिंबा दिला. तर पदोपदी म्हणजे क्षणोक्षणी किंवा प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी. सांग, पुढचं सांग. चित्र विचित्र म्हणजे आपण हम्म. जर चित्र काढत असेल तर ते चांगलं आलं नसेल तर त्याला विचित्र म्हणतात. मॅम चित्र विचित्र हे कॉम्बिनेशन आहे. अजून कोणाची काय काय मत आहेत सांगा चित्र विचित्र विषयी. मॅम म्हणजे काय तर मला वेगळं दिसलं, म्हणजे असं वेगळंच वेगळं किंवा मी दिसणार पाहिलं काहीतरी. नाही. आपल्या कल्पनेपेक्षा वेगळं त्याला म्हणतात चित्रविचित्र. हा रमा. पटापट म्हणजे की सगळं खूप असं आपण लवकर करून टाकणे. क्विकली करणे, करणे. आरव, कोणतं सांगत होतास? मॅम मी ते पटापटच सांगत होतो. मी रातोरात सांगतो. रातोरात म्हणजे खूप रात्री लाईक पहाटे. रातोरात, एका रात्रीत किंवा लवकरात लवकर, रातोरात ती बिल्डिंग उभी राहिली किंवा रातोरात भारताचं सैन्य सीमेवर आलं म्हणजे पटापट, एका रात्रीत, लवकरात लवकर. अर्चित, तू मोठीच सांगतोस. मोठी. खूप मोठं. खूप मोठं. पावलोपावली. म्हणजे एक एक पाऊल. हा रमा. हा, स्टेप बाय स्टेप, बरोबर आहे. इंग्लिश अर्थ बरोबर सांगितला. प्रत्येक पावला गणित. मागोमाग प्रत्येक म्हणजे त्याच्या मागे मागे आपण येणं. प्रत्येक पावला गणित. मागोमाग म्हणजे त्याला फॉलो करणं, मागे येणं. आता हे आपण केलं होतं. तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा. काळ तुम्हाला माहितीयेत कोणते काळ आहेत ते? टेन्सेस हो मॅम. कोणते आहेत? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. भूतकाळमध्ये काय असतं? पास्ट. आजी आज यस्टरडे. जी घटना घडून गेलेली आहे किंवा पूर्वी घडलेली आहे, आधी घडलेली आहे, त्याला भूतकाळ लागू होतो. त्याला भूतकाळ असं म्हणतात. पास्ट टेन्स. आणि वर्तमान काळ म्हणजे काय?
प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, जी गोष्ट आता चालू आहे, करंट मध्ये आपण करतो आहे, जी ऍक्ट चालू आहे त्याला म्हणतात वर्तमान काळ. आणि भविष्य काळ म्हणजे पुढचे फ्युचर टेन्स. फ्युचर पुढचं टेन्स. भविष्य. बरोबर. पुढे काय घडणार आहे, पुढे कोणती घटना घडेल, पुढे काय होईल ह्या विषयी बोलणं, भविष्य कथन करणं, त्याला म्हणतात भविष्यकाळ. मग ही जी वाक्य आहेत ना, खालील वाक्यातील काळ ओळखा. हे सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, काळ ओळखा. हा. हा मॅम. आपण स्पंदन पासून सुरू करूया. मग एकेकाने एक एक वाक्य सांगायचं मला. सूर्य हम्म. पूर्वला उगले. सूर्य पूर्वेला उगवतो. उगवतो. काय आहे त्याचा काळ? भूतकाळ. भूतकाळ नाहीये तो, वर्तमान काळ. वर्तमान काळ आहे. उगवतो आहे ना, सूर्य पूर्वेला उगवला होता असं असतं तर तो भूतकाळ झाला असता. आता उगवतो म्हणजे सूर्य रोज उगवतो ना, रोज होणारी घटना आहे, त्यामुळे ती वर्तमान काळातली घटना आहे, वर्तमान काळ. आता अर्चित सांगशील दुसरं? मला लाडू आवडला. कोण सांगणार दुसरं? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, बरोबर. आता मी लाडू खातोय आणि तो मला आवडतोय. तो आता Present. लाडू खातोय. मॅम हो, मी थर्ड छान. सांगू. आणि आणि त्याला आता लाडू आवडला. मॅम मी थर्ड सांगू. हा, सांग थर्ड. आईचा स्वयंपाक झाला होता. भूतकाळ. भूतकाळ. तेव्हा हे क्रिया कंप्लीट झालीये. आईचा स्वयंपाक झाला होता, पूर्ण झालीये ती, म्हणून भूतकाळ. पुढे रमा सांग. मी गावाला जाईन. भविष्यकाळ. भविष्यकाळ. नंतर तू का रडतेस? मॅम मी सांगू. मॅम हा, सांग सांग सांग, आर्यन सांग. वर्तमान काळ. वर्तमान काळ. रडण्याची क्रिया, रडण्याची ऍक्शन आता चालू आहे, क्रिया वर्तमानात आहे, म्हणून वर्तमान काळ. मॅम मी लास्ट आणि सांगू. सांग सांग. भविष्यकाळ. भविष्यकाळ. मी पोहायला शिकणार आहे. धडा समजलाय सगळ्यांना? हो मॅम. हम्म, हा बोल. आधीच्या म्हटलं आता की ते मेनूचे जलप्रवास आहे ना, ते तुम्ही परत सगळ्यांना वाचायला. काय म्हणतेस? ते धडा आहे ना, ते हा सगळ्यांना हा. परत वाचायला लावणार होता आज. धडा परत वाचायला लावणार होतो. नाही, तुम्ही सांगितलेलं की मी पुढचा लेसन घेऊ. असं होतं की आपण ह्या धड्याचा प्रश्न उत्तर पूर्ण करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढचा धडा आहे त्याचं वाचन करूया. मोठी आई म्हणून जो धडा आहे ना, तो 13वा धडा आहे, मोठी आई. घेतला. ह्या चित्रावरून तुम्हाला कळतं कोण आहे ही मोठी आई? नाही ती मॅम. धरती. आपली धरती. धरती. अजून का तिला आई का म्हटलंय? क्योंकि ते आपले जीव आहे म्हणून. काय काय म्हणतेस? थोडी जवळ येऊन बोलशील का स्पंदन माईकच्या? थोडीशी. हा. कारण ते आपलं सगळं असतं. घर आणि आपलं जीवन. बरोबर. अजून का आई का म्हटलंय? मोठी आई. आई तर सगळ्यांना माहिती. आई काय काय करते? आपल्याला जेवायला देते ती. बरोबर. जशी आपली आई आपल्याला जेवायला देते, जेवण बनवून देते, तशी ही मोठी आई धान्य उत्पन्न करते. तिच्यामुळे आपल्याला सगळं जे जेवण आपण जेवतो, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, ते कोण आणून देतं? मोठी आई म्हणून मिळतं. ती पण आपलं पालन पोषण करते. जशी आई आपल्याला खाऊ देते, आई जेवायला देते, तशी ही आई आपल्याला जेवण उपलब्ध करून देते. म्हणून तिला लेखकांनी म्हटलंय मोठी आई. लेखिकेने म्हटलंय मालतीबाई दांडेकर.
मालतीबाई दांडेकर हा मराठीतल्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. बऱ्याच लेखन त्यांनी केलेलं आहे आणि बऱ्याच विचार निष्ठ त्यांचं लेखन असतं मालतीबाई दांडेकरांचं. तर त्यांनी ही जमिनीला म्हणजे भूमीला, धरतीला मोठी आई ही उपमा दिली आहे. कारण ती सुद्धा आपलं पालन पोषण करते, आपल्याला मोठं करत असते. सॉरी. मग कोण वाचतं पहिलं? हा, वाच. आरव वाच पहिलं, मग स्पंदन वाच. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिलीये. हे जेवणाचं ताट पहा, यात एक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळालाय. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईने दिले. कोण बरं अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी, जमीन. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? ती म्हणाल खरंच ते. मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती एक म्हणूनच आपण जिवंत आहोत. छान. स्पंदन, पुढचा परिच्छेद वाच. जेवणाच्या ताटाला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, गव्हाची पोळी, गव्हाची पोळी, झुणक्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोडलेली जोंधळे कोठे तयार होतात. शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडी जमिनीतून सापडतात. चहाची साखर घ्या, ती उसापासून करतात. पण ऊस उगवतो कोठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीच्या खाणीत. केळी, कवळे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इतक्या तुम्हाला आवडणारी फळं मिळतात. जमीन नसती तर याताला एकही जिन्नस मिळाला नसतात. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच्या जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी. तुम्ही वापरतात कपडे पहा. आता पुढचं सांगूया. तनिष्का, आपण ट्राय करूया वाचायची. चल, आपण वाचूया. तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? कापसाच्या झाडांपासून. कपाशीच्या झाडापासून. रेशमी
रेशम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात. तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते आहे. हे तुम्हाला यावरून कळून येईल. चांदी, रुपे, पित्तळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पितळे तांबे कथील नसते, तर आपण भांडी कशाची केली असती? सोने रुपे नसते, तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा त्याच्याही प्रचंड खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी अन प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते, तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसता, तर सांगा या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? आता व्हेरी गुड. आता अर्चित आपण वाचूया. मला हे विचारायचं होतं की जिन्नस म्हणजे वस्तू, वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या गोष्टी, त्याला म्हणतात जिन्नस. वाचूया अर्चित. हो. आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे
बांधले आहे. दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे घराला लाकडाचे खांब झाले. खिडक्या आहेत. दाराच्या कड्या तुळया व बजागल्या लोखंडी आहे. यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत. चुनखडीत खडक असतात. चुना या खडकांपासून तयार करतात. लाकूड कुठून आणले? मोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या घड्या कुलूप खिळे बसविले आहेत. हे लोखंडी भूमातेच्या पोटातच सापडते. छान. आता पुढचं रमा तुझं वाचायचं ना? वाच. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यांवर. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. जगात जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते.
दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर देते, पाटी पेन्सिल देते, सगळे सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाणगावयास नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. मालतीबाई दांडेकर. आपली मायाभूमी कोणती आहे सांगा बरं? कोणती आहे, कोण सांगा? ते म्हणतात ना, त्या भूमीतले अन्न खाऊन मातृभूमी किंवा मायभूमी. मायभूमी म्हणजे आपला देश, आपलं राष्ट्र, त्याला आपण मातृभूमी असं म्हणतो. तर आपली सगळ्यांची मातृभूमी कोणती आहे? मदरलँड म्हणतो. मदरलँड म्हणतो. कोणती आहे आपली मदरलँड? भारत. भारत. भारत देश आपली मातृभूमी आहे. आणि महाराष्ट्रात आपण जन्म घेतला, किंवा तुम्ही काही जणांनी कर्नाटक मध्येही जन्म घेतला असेल, तर ज्यांनी महाराष्ट्रात घेतला त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. पण आपल्या सगळ्यांचं राष्ट्र किंवा मातृभूमी, मायभूमी ही भारत आहे. ठीक आहे. पुढच्या वर्गात आपण ह्याचे प्रश्न आणि उत्तर घेऊया. तुमची परीक्षा आहे त्यामुळे जास्त गृहपाठ देत नाही, फक्त ह्या धड्याचं वाचन करा व्यवस्थित. ठीक आहे. हा बोल. किती वाजता परीक्षा असते? ते सांगतो पुढच्या वर्गात. साधारण सकाळच्या वेळीच असेल परीक्षा. 1-2 वाजेपर्यंत आटपून जाईल. 11 ते 2 किंवा 12 ते 2 असं असेल. आणि शक्यतो सकाळी होऊन जाईल, पण फिक्स काय आहे ते पुढच्या वर्गात सांगतो आम्ही. निश्चित वेळ काय असेल परीक्षेची, स्वरूप काय असेल ते पुढच्या वर्गात सांगूया. ठीक आहे. आता परीक्षेला सगळ्यांना ऑल द बेस्ट. शाळेचे पण पेपर छान लिहा, छान परीक्षा द्या. ओके. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ मॅम. संध्याकाळ. शुभ बाय बाय. संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. बाय बाय बाय. शुभ रात्री.